मुलाला सांगायला पाहिजे, हे तुझे 10,000 तुझ्याजवळ, पण कळलं का? अरे तुझ्या बापाला पगार नोकरी लागला तेव्हा 100 होता, मी ब्लाऊज शिवतो ते 15-20 रुपयाचे. कशाची मिजास मारतोस? तुझे पैसे तुझ्याजवळ, मिजास मारू नकोस आमच्याशी, हे कळायला पाहिजे. पण आपला मुलगा कमवायला लागला की काय वाटतं, शेवटी ही चूक ओढते तुमची. मुलं आणि आई एकत्र येते आणि बापाला बाजूला काढतात, हे कधी करू नका. हे अतिशय चूक आहे तुमची, ही चूक आहे. आणि शेवटी दोघं मिळून म्हणतात गप्प बसा की, हीही म्हणते आणि तोही म्हणतो, कारण बाप मॅट्रिक आणि हा एकदम इंजिनियर झाला. पण कुठेतरी चुकतंय, कुठेतरी चुकतंय. राम किती सुंदर उत्तर देतो. तुम्ही म्हणता विजय मिळवा, पण खरं सांगू तुम्हाला जिंकणं याच्यात माझं भूषण नाहीये. तुम्ही श्रेष्ठ आहात माझ्यापेक्षा. आपल्यापेक्षा जो श्रेष्ठ आहे त्याला नमवणं, त्याला वाकवणं हा काही शहाणपणा नाहीये. किती सुंदर रामायण आहे, किती सुंदर राम शिकवतोय बघा. जरी तू हे सहजशी संपूर्ण तरी त्वा श्रीराम म्हणे भाषण मद दूषण द्विज विजयी. तू अगाध ब्राह्मण ब्रह्मचारी पितृसेवेची परमथोरी. तुझी आज्ञा वंद्य श्री विष्णूचा आप करी धरता झाला. असा नुसता उचलला काय, त्याला अवघड काय होतं. श्रीराम म्हणे भार्गव रामा तुझे तीर्थ प्रतापाम्हा तेने प्रतापे द्विजोत्तमा धनुर्धर्मा सज्जिन. श्रीव सापा परिसभारी विष्णू चापाची पैथोरी. श्रीराम धरोणीकणे क्षणा मादारी सज्जिले. भार्गवाच्या दृष्टी पुढे श्राम सजिला वैष्णवी म्हणा ठाण मांडो निधडा. वेगडा जोडला जैसा आतंका तंगू समूळ कळिकाळा. अरे कळिकाळाचा घात उभा राहिला देखून भार्गवा घेतला धाकून. आणि एकदा त्या विष्णू चापाला बाण लावल्याबरोबर काय सांगू तुम्हाला, भार्गवाने धाक घेतला. आता इथे घाबरला. आता मला सांगा, विष्णूला विष्णू चाप कुठे धरायला अवघड आहे होय? काय गंमत आहे. आता मला फेट्याचं ओझं होतं पण माझ्या डोक्याचं होत नाही. असं बोललं काय, 1-1.5 तास झाला की असं वाटतं केव्हा काढून फेकून द्यावा एकदा, असं होतं. एवढं ओझं होतं त्याचं काय. पण असं कधी झालं नाही माझ्या आयुष्यात की माझ्या डोक्याचंच मला ओझं झालं. हा, डोक्याचं ओझं होतं, नको ते विचार येतात तेव्हा. पण एरवी तसं डोक्याचं ओझं याचं काही कारण नाही का. तसं विष्णूला विष्णू चाप कधी जड होईल का? नाही, होणारच नाही, होणारच नाही. पण हे अजून परशुरामाचा अहंकार होता ना, डोळे मोठे होते त्यामुळे दिसत नव्हतं समोरचं. परशुरामाती तातडी कंप सुटला परशुरामाला. अति तातडी लागवे घालोणी उडी. श्रीराम धरला लबडी सपी. अरे म्हणले बाबा एक विनंती करतो तुला, ते मागचं मोडलं से ठीक आहे, पण हा विष्णू चाप मोडू नकोस. मी तुला विनंती करतो, शिवचाप मोडिले तैसे क्षणामाधारी. तैसा वैष्णव चाप न करी तुझ्या परक्रमाची थोरी. चराचरी आतुळी तुझे वळाती अद्भुत. कळिकाळ तुझे नित्यांकित. तू आत्ता बोलू लागला बरोबर. तो अवतार श्री रघुनाथा मज निश्चित मानले. हे रघुनाथा तू अवतारी पुरुष आहेस हे आता मला पूर्ण कळलं. शिर ऐसे बोलणे आपण प्रेमे दिदले आलिंगण. दोघा झाले समाधान. आणि आलिंगण जेव्हा दिलं, हृदयाला लागलं, तेव्हा परशुरामाला मूळची खून पटली की आपण अंश अवतारी जरी असलो तरी आता पूर्ण अवतार राम इथे प्रगट झालेला आहे. आता आपलं काही चालायचं नाही. आपल्या घरात सुद्धा सामान्य अवतार, अंश अवतार, पूर्ण अवतार अशा असतातच.
काय कळलं? बरं जाऊ दे, द्या सोड. आता कळलं म्हटल्यानंतर पुढे कशाला बोल, नाही का? हा, काही थोडासा अंश अवतार असतो, त्याच्यापेक्षा असतो, त्याच्यापेक्षा असतो, त्याच्यापेक्षा असतो, बरं का? एखादा दूधवाला दारात आला, पैसे देता का? मला सांगतो जरा थांबा उद्या. अरे कशाला थांबा? पूर्ण अवतार. म्हणजे थोडक्यात समजून घ्या की दृष्टांत कितीतरी देता येईल ते तुम्हाला. दृष्टांतात इतका खजिना आहे माझ्याकडे तुमच्याकडे बघून. काय तुम्ही समोर बसला की सगळे हजारो दृष्टांत तयार होतात, त्या दृष्टाला तोटाच नाही. काय अंश अवतार म्हणजे तेवढे लिमिटेड सत्ता. काय पण ज्याच्या शब्दावर पुन्हा आर्ग्युमेंट नाही तो पूर्ण अवतार. बरोबर आहे. आता काही काही घरामध्ये बाई पूर्ण अवतार असते. म्हणजे आता हे तुमचं तुम्ही बघून घ्या, घरी जाऊन तपासणी करा. इथे एकमेकाकडे बघू नका, नाही तर माझा घोटाळा होईल. काही काही घरामध्ये बाई पूर्ण अवतार असते. ती पूर्ण अवतार असल्या कारणाने मग ती त्याच्याकडे बघितली की ते झालं सगळं गप्प झालं. काय भाऊ पैसे मागायला आला होता, त्याला असं वाटलं की काहीतरी आता भाऊ आहे आपला, यांनी लहानपणी आपल्याला मदत केली होती, दादा आहे आपला. मला वाटलं एक 5,000 मदत करू केली. ते बघतो विचार मग ते लगेच वाक्य फिरली, दादा मला द्यावंसं वाटत होतं पण आता काहीही जवळ. लक्षात घ्या. म्हणून कुठे कोण पूर्ण अवतार आहे त्याची तुम्ही योग्य चौकशी करा. तुझे बळ अति अद्भुत, श्रीरामे रामे समाधान, श्रीरामे सुख संपन्न, श्रीरामे रामानंद पूर्ण चैतन्य घन श्रीराम. मी एक राम दाशरथी हे नाठवे. एक लक्षात घ्या, का पूर्णत्व आहे. परशुरामाला सतत वाटत होतं मी परशुराम आहे, माझी शक्ती अशी आहे. 21 वेळा नक्षत्रिय हे सतत जाणीव होती. आणि म्हणून तो अंश अवतार आहे. ज्याला आपल्या कर्तृत्वाची अहंकाराची सतत जाणीव असते ते काही खरं नाही. मी असं करीन, मी असं केलं म्हणून असं झालं, दे सोडून. ते कमी पडतं बघा. बरोबर. इथे रामाचं वर्णन कसं केलंय बघा. मी एक राम दाशरथी हे नाठवे रामाप्रती. रामाला याची आठवणच नव्हती. त्याला माहिती होते सहज अवस्था आहे, प्रभूच्या कृपेने घडतंय, चाललंय, होतंय. पण मी करतो ही जाणीव आहे, ही परशुरामात होती. आणि मी करतो हाच फरश खांद्यावर घेऊन फिरत होता. काय फिरत होता? मी केलं, 21 वेळा संपवलं, 21 वेळा संपवलं. मग या रामासारखं काय हे पोर काय? पण जेव्हा हृदयाला हृदय भिडलं तेव्हा कळलं हे काही साधं नाही, पूर्ण अवतार प्रगट झालेला आहे. अवतारे कृतकार्यथा साधावया श्रीराम सावचित भार्गवाते श्रीगुण उद्बोधित निज बोधे. तो तव होय सावधान सावध करिता रघुरंदन देखो निविस्मय संपूर्ण शिरोरत्न श्रीराम. कर्मी ब्रह्मस्थिती समान श्रीरामावतार शिरोरत्न. कर्मी ब्रह्मस्थिती समान पण श्रीराम शिरोरत्न. भार्गवे जाणोनी संपूर्ण सुख संपन्न श्रीरामे. श्रीराम म्हणे अमोघ बाण धनुष्य करविले आरोपपण. मागे काढिता नेदान कोठे प्रेरणा करू स्वामी. ऐसे पुसता रघुनाथा. आता बाण लावला होता, रामाचा एक पण होता, एकदा लावलेला बाण तो कुठेतरी सोडायलाच पाहिजे. सोडल्याशिवाय त्याला समाधान नाही. नियम होता की बाण घेतला की लक्ष कुठेतरी त्याचा छेद व्हायलाच पाहिजे. श्रीराम म्हणे अमोघ बाण धनुष्य करविले आरोपण. मागे काढिता नैदान कोठे प्रेरणा करू स्वामी. ऐसे पुसता रघुनाथ. परशुराम अतिविस्मत.
बाणाचे लक्ष सावचित्त विचारितानुलक्षी श्रीराम निज शर अतिशय अति दुर्घर तेने निपटे माझे गत्यांतर ऐसे परशधर सांगत श्रीरामाचा निज बाण जेथे पडेल तेथे करेल कंदन येणे निवटावे माझा अभिमान. काय आलं, हातात धनुष्यबाण घेतला होता. परशुरामाला बरोबर कळलं काय असतं, शेवटी तो कुठेतरी आशीर्वादाचा स्पर्श व्हावा लागतो, त्याशिवाय माणसाचा अहंकार नष्ट होत नाही, एवढं कळायला पाहिजे. मग आता म्हणाले तुझा बाण इकडे तिकडे जात नाही, मग एक कर, माझा जो अभिमान आहे तो नष्ट कर. मला असं वाटतं नष्ट कर असा जिथे म्हणाला तिथेच तो नष्ट झाला. काय म्हटलं मी, जिथे नष्ट कर असा म्हणाला तिथेच तो नष्ट झाला. मी तपस्वी अति श्रेष्ठ तपे जिंतले लोक वरिष्ठ ते लोकांतरांचे वाट करी सपाट येणे वाणे. मी वीर धीर महाशूर रणांगणी अति दुर्गर शत्रू निर्दळ एकांगवीर हाही अंकार निर्दळी. माझ्या निर्दळावयांकार कैचे लोकांतर सहज कुठले गत्यांतर. हे करी साचार श्रीरामा झुंजार बाह्य शत्रु संवारी. श्रीराम निवटी अंतरवैरी अहम ममता जीवेसी मारी. धनुर्धरा श्रीरामा, हे श्रीरामा आता एकच कर, माझ्या अंतःकरणातला जो अहंकार आहे त्याचा नाश कर. माणसाला निन्याळा प्रकारचे अहंकार असतात. कोणाला पैशाचा असतो, कोणाला सत्तेचा असतो, कुणाला जातीचा असतो, कुणाला कुळाचा असतो, कुणाला रूपाचा असतो, कुणाला उंचीचा असतो, कुणाला गुंडगिरीचा असतो, कुणाला आपल्या शक्तीचा असतो. अनेक प्रकारचे अहंकार आहेत. एखादा घरात करता मनुष्य असेल तर त्याला असं वाटतं मी करतो म्हणून होतो, कर्तेपणाचा अहंकार असतो. एखादा विद्वान असेल तर त्याला ज्ञातेपणाचा अहंकार असतो. ज्ञानाभिमान दुर्वासाशी व्यर्थ शापिले अंबरीशासी. मज होणे पडले त्या वेशासी ज्ञानाभिमानासी देऊनी. ज्ञानाभिमान ब्रह्मयासी सोरोनी नेले गोपाळ वत्साशी. ब्रह्मदेवाला अभिमानाने त्रास दिला, इंद्राला त्रास दिला, सगळ्याला अहंकार त्रास देतो. जसं त्यांनी परशुरामाला सुद्धा दिला, पण शेवटी तो प्रार्थना करतो म्या कश्यपासी पृथ्वी दिली दान तेथे मी वसेन निराभिमान. लोकांतर अभिमान त्याचे छेदन करी रामा. आता लोकातला जो अभिमान आहे, मी आता कश्यपाने जी पृथ्वी दान केली तिथे जाऊन बसेन. निराभिमाने बसता क्षिती दोष नाईगा रघुपती. लोकलोत्तर माझी निश्चिती निर्दळी. ऐसे बोलिला परशुराम तेची कृपा हे श्रीराम. ऐसे आश्चर्य केले परम गत्यांतराचे श्रीराम छेदी. अलक्ष लक्षवणी श्रीरामचंद्रे बाण ओढोनी निजिने धारे. अर्धा मात्र अर्धचंद्रशेर अहम रघुवीर निवटले. जेव्हा गुण वाईला विष्णूचा पासी तेव्हाची बोळवण अहंकारासी. मागुता येईल भार्गवापासी तो अर्धे मात्रेसे निर्दाळीला. आणि भार्गवाचा जो अहंकार होता तो संपूर्ण नष्ट झाला. एक मी तुम्हाला सांगतो वर्म, आपल्या जिथपर्यंत अहंकार असतो तिथपर्यंत आपलाच अहंकार आपल्याला त्रास देतो. लहान सहान गोष्टीमध्ये सुद्धा माणसांना अहंकार असतो. मोठं वाईट असतं ते. बघा कमी करता आला तर, नाही तर उगीच याल प्रवचन ऐकलं म्हणाल सबन रामायण, पण तुमच्यात तर काही फरक झाला नाही. थोडंसं शिका, थोडंसं. पहिल्यांदाच शिकायचं असेल ना अहंकारी माणसाने तर जरा बोलणं कमी करावं. अहंकारी माणसाला असं वाटतं सगळं मला कळतं, आणि सगळं मला कळतं असं जिथे वाटतं ना तिथे तो चुकत जातो. किती त्यांनी बडबड केली बघा अगोदर. ही सगळी बडबडीचीच व्याख्या आहे पुढे.
निवटिता अहंकार कैचे लोकलोकांतर, कैची गती गत्यांतर गेले स्वस्ती. या परी रामचंद्रा सोडोनी निजशर सुखी केला. ग्रंथार्थी निरूपण भार्गवाचे स्वर्ग गमन. श्रीरामे कुंटले आपण विंदोनी बाण क्षणमात्रे. श्रीरामे स्वर्ग वाटेसी काय कुड घातला बाणेसी. त्या बाणाने तो गेलाच असता वर, पण आता वचन दिलं होतं अहंकार खंडन करीन, म्हणून अशी भिंत उभी केली बाणाने. बाणे कुंटे स्वर्गगती ज्यासी अनुलक्षी श्रीरामचंद्र, त्याचा गळे अहंकार सहज कुंटे गत्यांतर. श्रीराम लागला चरणा, रामे श्रीराम केली प्रदक्षिणा. राम नामे गरजोणी गाणा, गेला स्वस्थाना परशुराम. देहला जना अवयवा सगळं काही इथून तिथून आपोआप संपलं. आणि शेवटी बघा रामाचे चरण धरले. मी एकच सांगतो, किती अहंकारी असा तुम्ही, देवाचे संतांचे चरण धरा. आम्ही काय करतो, माझा अहंकार जपा म्हणून देवाला मागतो.